वो नहीं है, जस्ट खाली स्टार्ट करना है उसको, डाउनलोड करना है। डाउनलोड करने के बाद उसका शॉर्टकट तुम्हारे डेस्कटॉप पे आ जाएगा। डेस्कटॉप पे आल्यानंतर काय करा, त्याला डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर दिस इज द होम पेज, हे तुमच्या समोर येणार होम पेज. ठीक है. अब यहाँ पर सिंपल थिंग है, अच्छा है ये. जस्ट क्या करना है अपने को, फाइल में जाओ. फाइल में जाके जिथे आपण डी मध्ये किंवा ई मध्ये एखादा आपण फोल्डर क्रिएट केला असेल, तर ते फोल्डर ते काय करा, तिथे क्लिक करा आणि ते जाऊन त्याला ओपन करा. ओपन फोल्डर करा इथे. ओपन फोल्डर केल्यानंतर आता आपल्याकडे जिथे सुद्धा आपला फोल्डर असणार, तिथे जाऊन ते काय करा, फोल्डर ओपन करा. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे डी मध्ये काही फोल्डर असणार. हे डी मध्ये फॉर एक्झाम्पल HTML प्रॅक्टिस. ठीक आहे, हे आहे. त्याला क्लिक करा आणि सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर बघा, ते फोल्डर काय होणार, ऑटोमॅटिकली ह्या VS कोड मध्ये ओपन होणार. इथे बघा HTML प्रॅक्टिस, हे फोल्डर आपल्या जवळ इथे आला. ठीक है, ये यहाँ पर अपने पास ऑटोमेटिकली वो फोल्डर आ गया VS कोड के अंदर. जैसे ज्या प्रकारे आपण नोटपॅड मध्ये आपण काय करत होतो नेहमी, एक फाइल क्रिएट करायची, एक फोल्डर क्रिएट करायचं, तिथे जाऊन तिथे कॉपी करा, त्याला एडिट करा, हे करा. ठीक है. तो यहाँ पर उस टाइप की हमको करने की गरज नहीं है. जस्ट एक फोल्डर कहीं पर भी क्रिएट करो, और फोल्डर क्रिएट करने के बाद यहाँ आकर उसको ओपन कर लो. जितने भी अपन फाइल्स बनाएंगे, अपन जितने भी अपने HTML के वेब पेजेस रहेंगे, सारे के सारे वेब पेजेस के अंदर आ जाएंगे फोल्डर में ऑटोमेटिकली. कुठे जाऊन आपण आपण जेव्हा आपण कॉलेजमध्ये आपण बघत होतो, तो उस टाइम पे हमको कितनी डिफिकल्टी हो रही थी. कुछ हमारे प्रोग्राम्स डॉक्यूमेंट में चल जा रहे, कुछ प्रोग्राम्स हमारे हमारे फोल्डर में जा रहे, काही प्रोग्राम्स अपने कुठे पण कहीं पे भी चल जा रहे थे. देन ये बेस्ट सोल्यूशन है कि एक ही जगह पर ऑटोमेटिकली अपने सारे के सारे प्रोग्राम्स यहाँ पर आ जाएंगे. ठीक है. इसको सेलेक्ट करो. सेलेक्ट करने के बाद देखो बहुत सारे मैंने प्रोग्राम्स बनाए हुए इसके अंदर. ये सारे के सारे प्रोग्राम्स तुमको दिखाई दे रहे होंगे. जस्ट क्लिक वो फोल्डर पे करो. अब यहाँ पर ज्यावेळेस तुम्ही एखादा फोल्डर क्रिएट करणार न्यू, तर त्यामध्ये तुमची एक सुद्धा फाईल नसणार. बट जसं जसं प्रकारे तुम्ही वर्क करणार, ते त्या त्या प्रकारे काय होणार, हर एक फाइल तुम्हारे इस फोल्डर के अंदर आ जाएंगे. ठीक है. अब यहाँ पर देखो समथिंग, कुछ एक्सटेंशन दिए हुए, यहाँ पर समथिंग सॉरी आइकॉन्स दिए हुए. ईच एंड एवरी आइकॉन्स का समथिंग कुछ ना कुछ नाम है, ये फंक्शनलिटी है. ये एक्सप्लोरर है, ये सर्च है, सोर्स कंट्रोल है, रन एंड डिबग है, आणि एक्सटेंशन्स है. तर हर एक के अंदर कुछ ना कुछ वर्क है. ये मतलब की जैसे जसं आपण याला क्लिक करणार, तर हे आपल्याला काय करणार, हे एक्सप्लोरर देणार. म्हणजे आपला जे फोल्डर आहे, आपण कोणत्या फोल्डर मध्ये आहे, याला क्लिक केल्यानंतर बघा इथे स्क्रीन शेअर आहे ना, दिख रहा ना. यस सर. हाँ सर. येस सर. हा. सर. ज्यावेळेस ह्या अकाउंटवर आपण क्लिक करणार, तर यामध्ये जितके फाईल असणार ते फाईल आपल्या समोर दिसणार. ठीक आहे. जितके फाईल आपण क्रिएट करणार ते इकडे आपल्याला दिसणार. ठीक आहे. तर याला म्हणतात एक्सप्लोरर. एक्सप्लोरर म्हणजे जे आपण फोल्डर आहे, आपल्याकडे किती फोल्डर आहे, त्या फोल्डर मध्ये किती फाईल्स आहेत, ते कम्प्लिटली दिसणार. ठीक आहे. तर आपल्या जे फोल्डर आहे, फोल्डर समोर बघा प्लस प्लस काहीतरी दिसत आहे आपल्याला. तर पहिल्या प्लसचा हे काय, त्याचा मीनिंग क्या है पहले प्लस की, कि अपने को एक आधी न्यू फाइल क्रिएट करना है. जस्ट क्लिक ऑन दिस आयकॉन, यहाँ पर लिख करा देखो खाली न्यू फाइल. जस्ट क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही नाव द्यायचं ते नाव द्या. लाईक इथे देतो मी इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन. आता आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस आपण HTML ची फाईल क्रिएट करणार, तर इट इज कंपल्सरी टू एंड द एक्सटेंशन दॅट इज .css. .html. .html राइट. .html. ठीक है. जस्ट इंटर क्लिक करो. बघा अब ये यहाँ पर अगर देखेंगे तो यहाँ पर वो HTML की फाइल यहाँ पर आ गई. अच्छा, ये HTML की फाइल है, अपन कैसे आइडेंटिफाई कर सकते हैं, कोणी सांगू शकतं का? क्या बोले सर, एक बार रिपीट करो. HTML की फाइल है, अपन किस टाइप में समझ में आता अपने को?
वो .html एक्सटेंशन लगाते हैं ना। अच्छा, और VS कोड में कैसे समझ में आएगा? VS कोड में उधर साइन आता है HTML का। HTML का साइन साइन आता आएगा।